अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना राहुल गांधींनी एक मुद्दा उपस्थित केला। राहुल गांधींचं म्हणणं होतं की शिर्डीतल्या एका इमारतीतनं 7,000 नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर 70 लाख नवीन मतदार नोंदवले गेल्याचं देखील ते म्हणाले। या त्यांच्या दाव्यानंतर अनेक प्रतिक्रिया आता उमटतायत। खरंच शिर्डीतल्या एका इमारतीत 7,000 नवीन मतदार वाढलेत का? नेमकं हे प्रकरण काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात। नमस्कार, मी राहुल, मुंबई तकमध्ये तुमचं स्वागत आहे। लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रातील मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचा दावा आता करण्यात येतोय। मुंबई उच्च न्यायालयात याबाबत एक याचिका देखील दाखल करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर स्वतः उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांची बाजू मांडतायत। आता यावर कोर्टाने आयोगाला म्हणणं मांडायला सांगितलंय। राहुल गांधींनी जसा दावा केलाय तसं खरंच एका इमारतीतनं 7,000 मतदार वाढलेत का हे समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल। लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिर्डीच्या राहाता तालुक्याचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट पंकज लोंढे यांनी तहसीलदारांकडे एक तक्रार दाखल केली होती। त्यांचं म्हणणं होतं की 18 मे 2024 ते 20 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये नव्याने नोंदणी झालेले मतदार हे शिर्डी मतदार संघातले नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं। त्यामुळे अशा बोगस मतदारांना अंतिम यादीमध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये। हे मतदार परप्रांतीय तसंच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं। शिर्डीच्या मतदारसंघाच्या विशिष्ट भागाच्या बूथमध्ये ही नोंदणी झाली आहे असं देखील त्यांना म्हणायचं होतं। यातील अनेक मतदारांचे त्यांच्या मूळ मतदारसंघामध्ये देखील नाव समाविष्ट आहे असं सुद्धा त्यांनी त्यांच्या तक्रार अर्जामध्ये म्हटलं होतं। बोगस मतदार वाढल्याची तक्रार काँग्रेसकडनं ही करण्यात आली होती। या तक्रारीवर कुठलंही उत्तर मिळालं नसल्याचं लोंढे यांचं म्हणणं आहे। या सगळ्यावरच मुंबई तकने लोंढे यांच्याशी संपर्क केला आणि त्यांचं संपूर्ण म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला। मुंबई तकशी बोलताना लोंढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर लोणी बुद्रुकमधील मतदार वाढल्याचं आम्हाला कळालं होतं। आम्ही त्याबाबत तहसीलदारांना तक्रार केली। लोकसभेला मतदारांची जी यादी प्रसिद्ध झाली होती त्या यादीत 5 ते 6,000 मतदारांची वाढ झाली होती। आम्ही जेव्हा अधिकाऱ्यांना विचारलं तेव्हा त्यांनी आणखी काही मतदार व्हेरीफाय करत असल्याचं सांगितलं होतं। हे नवीन मतदार प्रवरा शिक्षण संस्थेतील होते असा आमचा आक्षेप आहे। या संस्थेतले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली होती। तुम्हाला मुंबई तकचं इलेक्शन कव्हरेज आठवत असेल। या कव्हरेजमध्ये आम्ही याच विषयावर एक व्हिडिओ देखील केला होता। पीएमटी गांव का नाम नहीं, आप कौन से गांव से? लोनी, खुर्द के बुद्रुक। कौन से गांव? गोगरे एका मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर आलेल्या विद्यार्थिनींना त्या कुठल्या आहेत, त्यांचं नाव काय आहे हे विचारतायत। यात त्या मुली हिंदीत न बोलताना आणि त्यांच्या महाविद्यालयाची नावं सांगताना आपल्याला दिसून येत आहे। नेमका हा व्हिडिओ काय आहे तुम्हीच पहा। तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव पण माहित नाही, नाम भी पता नहीं आपके कॉलेज को? आपका प्रवरा मेडिकल। नाम क्या है? स्नेहा। सरनेम? लुल्ला। क्या आपके कार्ड आए ना सब के? सब कितने स्टूडेंट थे? तो आपका नाम यहाँ पे भी और धुलिया में भी है क्या वोटिंग के लिए? दोनों जगह है क्या? नहीं। नाव काय? आडनाव? रुको 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 बात तो करो मत। अरे पूछ रहे हैं सिर्फ। अरे जायचं आम्हाला कॉलेज आहे। कोणत्या कॉलेजला आहे? पीएमटी। तुम्ही प्रॉपर का लोणी? राहुल गांधींनी वाढलेल्या मतदारांचा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम्ही घोगरे यांच्याशी संपर्क केला। बाहेरील राज्यातील विद्यार्थ्यांना मतदार यादीत समाविष्ट केल्याचं तर खूप छोटा घोटाळा आहे, यापेक्षा मोठा घोटाळा या सगळ्या निवडणूक प्रक्रियेमध्ये करण्यात आल्याचं त्यांचा आता दावा आहे। घोगरे काय म्हणाल्यात ते पण ऐका। राहुल गांधींनी हा जो मुद्दा उपस्थित केला, कुणीतरी ह्या गोष्टीची दखल घेतली, याबद्दल मला पहिले आमच्या काँग्रेसच्या नेत्यांचे आभार मानायचे आहेत। माझ्यासारखी शेतकऱ्याची मुलगी, शेतकऱ्याची पत्नी ज्या वेळेस एवढ्या मोठ्या प्रस्थापितांच्या विरुद्ध उभी राहिले आणि त्यामध्ये यांनी विविध, मी म्हणते हा खूप छोटा घोटाळा आहे कॉलेजच्या मुलांच्या मतदानाचा। जे प्रस्थापित हे खूप वर्ष एकाच घराण्याकडे सत्ता असणारे अनेक मार्ग अवलंबतात मतदार वाढवण्याचा। मोठ्या प्रमाणावर मतदार वाढवण्यात आलं, मोठ्या प्रमाणावर डमी मतदान करण्यात आलं।
काही मतदार तर 2-2 वेळा, म्हणजे काहींनी दक्षिणमध्ये जाऊन सुद्धा मतदान केलं, ते आता परत इकडे मतदान केलं, इकडे येऊन मतदान केलं. अशा पद्धतीने खूप चुकीच्या पद्धतीने मतदान प्रक्रियाचा वापर केला गेलेला आहे आणि शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे. मला म्हणायचं, जर माझी तक्रार होती की लोणीमध्ये जे ते फर्जी मतदान झालं, बोगस मतदान झालं, आम्ही तक्रार केल्यानंतर शासनाने त्याची चौकशी करायला हवी होती. किती मुलांनी मतदान केलं, ते कुठले स्थानिक आहेत का, त्यांच्याकडे इथले आधार कार्ड आहेत का, ही कुठलीही चौकशी केली गेली नाही. आता याच सगळ्या वादावर शिर्डीचे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींना शोध कुठून लागला हे मी शोधतो, त्यांनी भान ठेवायला हवं होतं असं ते म्हणाले. राहुल गांधींना कुठून शोध लावला याचा मी आता शोध घेतोय. तर म्हणजे त्यांनी कोणतेही विधान करण्यापूर्वी थोडं त्या संदर्भातलं भान ठेवायला हवं आहे. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. आम्ही राहत्याच्या तहसीलदारांना मतदार कसे वाढले हा प्रश्न केला. त्यावर जी मतदार नोंदणी झाली ते नियमाप्रमाणे झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो अर्ज असतो त्याला जर प्रिन्सिपल आणि रेक्टरने सर्टिफाय केलं तर त्यावर निर्णय घेता येतो असं सूचक वक्तव्य देखील त्यांनी केलं. त्यामुळे जो दावा केला जातोय त्याप्रमाणे बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली का यावर शंका उपस्थित करण्यास वाव आहे. तहसीलदार काय म्हणाले ते पण आपण ऐकूया. या आरोपांबाबत कुठलंही तथ्य नाही आहे. या संदर्भात याच्या आधी पण ज्या काही तक्रारी झालेल्या होत्या की आपलं जी निरंतर मोहीम असते की ज्याच्यात मतदार नोंदणीसाठी अर्ज करू शकतात, ऑफलाईन अर्ज असतात किंवा ऑनलाईन अर्ज असतात, त्या सर्व प्राप्त अर्जांचं आपण BLO मार्फत छाननी करतो, त्यासोबत जोडलेली सर्व कागदपत्रांची तपासणी करतो आणि त्यानुसार निर्णय घेतो. तर या दरम्यानच्या काळात जे काही मतदार नोंदणी झालेली आहे त्या सर्व अर्जांवर नियमाप्रमाणे आपण योग्य ती कारवाई केलेली आहे आणि त्या अर्जांवर निर्णय घेऊन ते अर्ज मंजूर किंवा नामंजूर करण्यात आलेले आहे. याबाबतच्या ज्या याआधी या संदर्भात ज्या काही तक्रारी झालेल्या होत्या या तक्रारींबाबत सविस्तर अहवाल मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी अहिल्यानगर यांच्या मार्फत मान्य निवडणूक आयोगात सादर करण्यात आलेला आहे. आणि या आत्ताही परत त्याच स्वरूपाच्या तक्रारी आहे आणि एका बिल्डिंगमध्ये 7,000 मतदार अशी कुठलीही बाब आपल्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात घडलेली नाही आणि त्याबाबतचाही सविस्तर अहवाल आम्ही मान्य जिल्हा निवडणूक अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे सादर केलेला आहे. आणि मतदार नोंदणी संदर्भातला नियम स्पष्ट आहे की जो इथला रहिवासी ऑर्डिनरी रेसिडेंट आहे आणि जो हॉस्टेलाइट असेल आणि त्याचा त्या हॉस्टेलाइट असताना त्या विद्यालयात तो शिकतो आहे, त्यातले प्रिन्सिपल आणि ते हॉस्टेलाइटचे जे रेक्टर्स असतील त्यांनी जर ते सर्टिफाय करून दिलं तर त्या सगळ्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यावर निर्णय घेता येतो. त्यामुळे राहुल गांधींनी दावा केला तशी इमारत नाहीये असं जरी तहसीलदार म्हणाले असले तरी मतदार वाढले नाहीत असं ते कुठेही म्हणाले नाहीत. त्यामुळे वाढलेले मतदार नेमके कोण आहेत, ते स्थानिक रहिवासी आहेत का, हे सुद्धा सगळे प्रश्न आहेत ते अनुपस्थित राहत आहेत. आता तुमच्यासमोर या सगळ्या फॅक्ट्स ठेवण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. जनता सुज्ञ आहे असं म्हणतात. त्यामुळे या फॅक्ट्स बघून तुम्हीच तुमचं मत ठरवा आणि तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या सगळ्या प्रकरणावर तुमची काय मतं आहेत हे सुद्धा आम्हाला लिहून कळवा. मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.